शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता स्पष्टीकरण दिलंय। माझ्या इतक्या वर्षाच्या कार्यकाळात मी कधीच शेतकऱ्यांविरोधात बोललो नाही असं विखे पाटील यांनी म्हटलंय। ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सोसायट्या काढून कर्ज थकवणाऱ्यांबाबत माझं वक्तव्य होतं। शेतकरी कर्जमाफीबद्दल आमची भूमिका सकारात्मक आहे असंही ते म्हणतायत आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल असाच माझा प्रयत्न असतो असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय। मी शेतकरी विरोधी भूमिका घेण्याचा प्रश्नच येत नाही असंही त्यांनी म्हटलंय। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जबाजारी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर आपलं अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही। महायुती सरकारने जाहीरच केलंय देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। परंतु तिथपर्यंत आपलं काम थांबता उपयोगी नाही। उद्याच्या तरुणांच्या भविष्याकरता तुम्हाला सगळ्यांना काम करावं लागेल। इथं त्या एक कार्यक्रम असा होता की ज्यामध्ये उद्या सोसायटीच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवायच्या, त्यासाठी सोसायटीचे कर्ज घ्यायचे, ते थकवायचे आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। हा एक त्याशी निगडीत माझा मुद्दा होता। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये त्याचा दुरान्वय संबंध होता। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल आमची नेहमीच भूमिका सकारात्मक राहिली, नेहमीच आपण त्यासाठी प्रयत्न केले। म्हणजे केवळ सरकार म्हणून नाही तर आमच्या प्रवरा उद्योग समूह असेल, माझ्या मतदारसंघात असेल, शेतकऱ्यांना अधिकाधिक योजनांचा लाभ कसा देता येईल यासाठी मला वाटतं आमचा मतदारसंघ माझा हा राज्यामध्ये अग्रगण्य आहे। त्यामुळे शेतकरी विरोधी भूमिका याचा प्रश्न कुठे आहे? तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या विखेंना पुढारी न्यूजनं काही सवाल विचारलेले आहेत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गढीवरच्या विखेंना शेतकऱ्यांचं दुखणं समजतं का? कर्जबाजारी होण्याची शेतकऱ्यांना हौस असते का? कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या हा विखेंना स्टंट वाटतो का? मदत राहिली बाजूला, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ का चोळता? निवडणुकीआधी कर्जमाफीचं आश्वासन देणाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा अपमान का? शेतकऱ्यांची थट्टा करणारे विखे माफी मागणार का? शेतमालाच्या मिळणाऱ्या कवडीमोल दराबाबत कधी बोलणार? कर्जमाफी मागायला शेतकरी तुमच्या दारात आला होता का?